क्रिकेट खेळतोय आणि खूप चांगली कामगिरी. मॅन ऑफ द मॅच कडे जातो आपण पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, जर्सी अँड एअर कूलर फॅन मिस्टर रोहित डोंगरसे डीसीसी. ओव्हर टू कॉम्बॉक्स अँड बेस्ट ऑफ लक डीसीसी डोंगरसे टीम. विकेटचं पतन माघारी परतवलंय बॅटरला. पहिला झटका इथे लागतोय केसीसी कोळकेवाडीला. एक महत्वाचा फलंदाज सिद्धेश तो माघारी परतत असताना मेघन पाटीलला मिळालेलं पहिलं यश. दोन तगडे संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूने धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगडचा संघ, त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर केसीसी कोळकेवाडी. या दोन टीम मध्ये ही लढत आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये कोळकेवाडी संघाला 2 रनची पेनल्टी असेल. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू मॅच सुरू झाल्यानंतरही इथे पोहोचलेला नाहीये. 2 धावांची पेनल्टी लागली आहे. या ओव्हर पर्यंत आला नाही तर आणखी 2 लागेल. चेक. आशिष शिंदे यांना पारितोषिक लागलेलं आहे. पहिल्या बॉलला जर षटकार ठोकला पहिला बॉल खेळताना तर रमेश पाटील देऊळ यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज, 500 कॅश प्राइज. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 2 धावांची पेनल्टी असेल कारण तुमचा एक्स्ट्रा खेळाडू इथपर्यंत पोहोचला नाही, जे कंपल्सरी आहे. आणि टी शर्ट वाला जर या ओव्हर संपल्या आधी पोहोचला नाही तर आणखी 2 धावा इन्क्लुडिंग ऍड होतील. मेघन पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये आहे. संधी आहे, चांगला कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न हो कंप्लीट झालाय तिथे. विकेटचं पतन माघारी परतावं लागेल बॅटरला. बॅक टू बॅक दुसरा हादरा, दुसरा झटका. गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी परतावं लागेल. आशिष एक महत्वाची विकेट इथे मेघन पाटीलला मिळाली आहे. खेळाडू बाद. यावेळेस मात्र विकेटचं पतन, विकेटची हॅट्रिक ती इथे संपादित केली आहे मेघन पाटीलच्या नावावर. आजच्या या दिवस रात्रामधली पहिली विकेट हॅट्रिक ती आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू बाद. ₹1000 कॅश प्राइज जे दिलं जाईल. विकेटची हॅट्रिक ज्या गोलंदाजानं संपादित केली आहे मेघन पाटील, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज मेघन पाटील. विकेटची हॅट्रिक त्याने इथे कंप्लीट केली आहे. 3 गड्यांना माघारी परतवलंय. अप्रतिम गोलंदाजीचं अनालिसिस ते आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र चांगला बॉल मेघनचा. पुन्हा एकदा टप्पा खाल्यानंतर बाउन्स फ्लाइट बरोबर विकेट किपर नैनेश पटेल जो आपल्याला विकेटच्या मागे पाहायला मिळतोय. चांगलं कलेक्शन त्याच्या माध्यमातून नैनेश पटेलनं तिथे बॉलला जोपर्यंत कॅरी केला. एक निर्धाव चेंडू जो आमच्या गुणलेखकांच्या माध्यमातून गुंडला गेलाय. आतापर्यंत एकंदर 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 5 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या 0.
आवाज आलाय, इथेही माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन, आणखी एक गडी तंबूच्या आसरेला परतत असताना मेडन प्लस 4 विकेट या ओव्हर मध्ये मेघन पाटील कडनं पाहायला मिळाल्या. मेघन पाटीलचा हा गोलंदाजीचा परफॉर्म जर आवडला असेल तर प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला हरकत नाही. लाजवाब गोलंदाजी मेघन पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 0 आहे. 4 विकेटचे पतन ते आतापर्यंत झालेलं आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1 चा खेळ जो आतापर्यंत कंप्लीट झालाय. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळते अच्युत पाटील भाई जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड आज अगदी जय्यत तयारी आपण म्हणतो ना, ती जय्यत तयारी करून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मेघन पाटील दर्जेदार गोलंदाजी करताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे डाव्या यष्टीवर वर्ण विकेटच्या मागे गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू कॅरी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी अच्युत पाटील भाईच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. 200 रुपयाचे कॅश प्राइज येते PN भोईर यांच्या माध्यमातून मेघन पाटील करता आणि मुरलीधर बांगर यांच्या माध्यमातून 200 रुपये येते मेघन पाटील करता. सोपानजी बांगर यांच्या माध्यमातून 500 रुपये मेघन पाटीलच्या या अप्रतिम गोलंदाजी करता इथे आलेत. सर्वांचा धन्यवाद. या दरम्यान तिथे क्षेत्ररक्षण थोडस सुमार दर्जाचं राहिलं असं म्हणायला हरकत नाही. विकेटची शक्यता होती. आणखी एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतवता आला असता, मात्र हा झेल तिथे ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय. या जीवनदानाबरोबर जर आपण पाहिलं तर एक पहिली धाव जी दाफलकावर झुडली गेली आहे षटकातील दुसऱ्या चेंडूवर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड संघानं दाखवली. या फलंदाजाला शांत ठेवणं, फलंदाजाला बंदिस्त करणं, ते काम सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अच्युत पाटील भाई तो तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतं. यावेळेस मात्र फटका इनफिल्डच्या वरनं खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे बबला धावत असताना आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत बॅकअप मिळालं तिथे चांगली फिल्डिंग रोशन पाटीलच्या माध्यमातून बॉलला जोपर्यंत उचलून त्यानं रिटर्न केलं. धावफलकामध्ये 2 या धावसंख्येनं वाढ झाली. धावफलक 2 पुढे सरकत असताना धावून पोहोचतोय ते 3 या आकड्यावर. 3 खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. लकी ड्रॉची कुपन शेवटची धार आलेली आहेत. त्या ठिकाणी कुपन देणारे सदस्य फिरतायत. आपण कुपन घ्या आणि कूलर लकी ड्रॉ बक्षीस विजेता बना. 50 रुपये. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल थोडासा खाली राहिला. ऑन साइडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल ती धाफलकावर जोडली जाईल. चांगली गोलंदाजी जी मैदानाच्या आतनं दाखवायची आणि ती चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अच्युत पाटील भाई. भाई पुण्याच एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता इथे मात्र दिशा दिली. एक सिंगलचा उद्दिष्ट होतं आणि ते पूर्ण होईल. एक रन इथे धाफलकावर जोडलं जाईल. चांगलं क्रिकेट खेळतायत कारण तुमच्या विकेट गेल्या, तुमच्यावर प्रेशर आलंय. ते प्रेशर रिलीज करण्याकरता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभं राहणं गरजेचं आहे. तुम्हाला सिंगल डबल्स रोटेट करणं गरजेचं आहे. एक पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे आणि ती पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. योग्य तऱ्हेनं चेंडू खेळले जात आहेत. सिंगल आणि डबलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जात आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 विकेटच्या पतनानंतर यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं फटका चांगला आहे. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर कडे, मात्र वाईडिश लॉंग ऑफ मध्ये ठेवलेला रोशन पाटील तिथपर्यंत पोहोचला. बॉलला उचललं तद्वर 2 धावा
या फलंदाजांनी पळून पूर्ण केलं. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले ते एकंदर 7 या आकड्यावर. 4 विकेटच्या पतनानंतर 7 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलेला कोळकेवाडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीलाच स्ट्रगल सुरू झाला जिथे पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर विकेट आली. त्यानंतर ती विकेटची हॅट्रिक कंप्लीट झाली. आशिष सारखा एक जबाबदारीचा खेळ करणारा खेळाडू ज्यानं बेजबाबदारपणाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला आणि तिथे या डावामध्ये प्रेशर वाढलं. 3 विकेट्स मिळाल्यास लगातार मेगन पाटीलला आणि 1 विकेट मिळाली शेवटच्या बॉलवर. त्यामुळे 4 विकेट त्या पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं कंप्लीट केल्या आणि या 4 विकेटच्या मदतीनं खूप जास्त प्रेशरमध्ये टाकलंय ते केसीसी कोळकेवाडीला. मात्र एका दुसऱ्या खेळाडूच्या जीवावर खेळणं ते केव्हाही क्रिकेटमध्ये योग्य नसतं. सांघिक खेळ आहे. बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल, चांगला खेळ दाखवावा लागेल, एक धावसंख्येला उभी करावी लागेल, टोटल काहीतरी तुम्हाला धावफलकावर दाखवावी लागेल. जर चांगली टोटल धावफलकावर तुम्ही दाखवली तर मग चांगला खेळ करता येऊ शकतो. या स्पर्धेची आत्तापर्यंतची सेफ टोटल 50 राहिली. या 50-55 ज्यांनीही लावल्यात ते विजयापर्यंत पोहोचलेत. त्यामुळे इथनं 50-55च्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न तो केसीसी कोळकेवाडीला करावा लागेल. झालं ते विसरून नव्यानं हा डाव पुन्हा एकदा त्यांना सुरू करावा लागेल. स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर चेतन 3 बॉलमध्ये 5 वर बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न तिथे फ्लाइंग स्लिप घेतलाय. त्यामुळे एकच धावर समाधान मानावं लागेल. चांगली फिल्डिंग त्यानंतर वेगवान रिटर्न. मेगन पाटील दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक 3रं षटक त्याच्या वाट्याला आलंय. त्यामध्ये तो गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली आज मेगननं. स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा सिद्ध केलं. एक जुना दांडा खेळाडू आहे. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणत विकेट किपर नैनीच्या हातामध्ये जाऊन लपला. एक निर्धाव बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार खेळ तो तुम्हाला तालुक्यातल्या सर्वात महत्वाच्या स्पर्धेमध्ये दाखवायचा आणि तो खेळ सध्या मेगन पाटील गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवत असताना पहिल्या मॅच मध्येही मेगनचा खेळ हा अप्रतिम राहिला होता. धनंजय स्पोर्ट्स क्लब करता वळवला. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीनं स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग मधनं जोपर्यंत आला बॉलला उचललं एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकेरीकडनं दुहेरीकडे. एकेरीकडनं दुहेरीकडचा प्रवास हा खूप खडतर राहिलाय धावफलकाचा. कारण ज्यामध्ये तुमच्या 4 विकेट्स गेल्यात आणि जवळपास 16 बॉल हे 10 धावा लावण्याकरता तुम्हाला खर्च करावे लागलेत. त्यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत शॉर्ट फाईन लेग त्यानं टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट नंबर 5 5वा झटका इथे लागत असताना विकेटचं पतन खेळाडू बाद. विकेट इथे नियमित अंतराळावर मिळत असताना पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या विकेट्स आल्या. 4 विकेट. या ओव्हरमध्ये 1 विकेट फायपर कंप्लीट केलंय. या स्पर्धेतला पहिला गोलंदाज आहे मेगन पाटील ज्यानं आपलं फायपर कंप्लीट केलंय. 5 विकेट्स आपल्या नावावर मेगन पाटीलने केल्यात. चांगला बॉल इथे मेगनचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ ज्यामध्ये 2 षटकं मेगन पाटीलची ज्यानं फायपर कंप्लीट केलं. या स्पर्धेतला जो पहिला गोलंदाज ठरलाय ज्यानं 5 विकेट्स एकाच डावामध्ये मिळवल्यात मेगन पाटील. नवीन गोलंदाज रोशन पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना काही चांगलं सध्या या मॅच मध्ये केसीसी कोळकेवाडी करता होत नाहीये. चांगलं करण्याचा प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतनं करावा लागेल. एक धावसंख्येला उभं करावं लागेल ज्याबरोबर तुम्हाला लढता येईल, लढावं लागेल, झुंजावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं रोशन अचूक आणि भेदक मारा
करण्याकरता ओळखला जातो. धनंजय स्पोर्ट्स क्लब कडनं तो सज्ज होतोय. इथे मात्र खोलटाप्याचा बॉल होता ज्याला वाईडिश लॉंगॉन कडे वळवलंय. अच्युत भाईने जोपर्यंत बॉलला उचललं 1 रन धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना धावून पुसते ती 11 वर. 11 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. शांतता आहे. षटक क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा चांगली लाईन, चांगली गोलंदाजी. फुलर लेंथ इज द बेस्ट वेपन. हे सर्वोत्तम अस्त्र आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वाचण्याचं. आणि त्या फुलर लेनचा वापर करत असताना एक चांगला बॉल तिथे डिलिव्हर केला आणि फलंदाजाला शांत केलं. लाजवाब गोलंदाजीचा परफॉर्मन्स सध्या मैदानामध्ये आपण पाहताय. यानंतर दिनकर पडाने सापने 11 सज्ज राहायचंय टॉस बॉक्स मध्ये. फटका चांगला आहे. लॉंगॉन आणि काऊ कॉर्नरच्या मध्यावर जोपर्यंत भाईनं बॉलला उचललं 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. सिंगल्स येत आहेत मात्र मोठे फटके पूर्णपणे लुप्त पावलेत. सिंगल्सला डबल मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि डबल्सला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतनं करावा लागेल. पुढचा बॉल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला फटका मिड विकेट खेळाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर. जोपर्यंत उचललं 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. एकेरी धावा येत आहेत, दुहेरी धावा येत आहेत, मात्र मोठ्या फटक्यांचं काय हा खूप मोठा प्रश्न सध्या भिडसावतोय, सतावतोय केसीसी कुळकेवाडीला. कारण जे फटके मोठे फटके खेळतील ते फलंदाज लवकर बाद झालेत. पुढचा बॉल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रोशन पाटील. ऑफ्टमोर पडला. तिकडनं बॉल जर आपण पाहिला तर सरळ राहिला. फलंदाजानं शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी तिथे ड्राईव्हचा प्रयत्न केला होता. खरं तर त्याला कटशॉट खेळायचं होतं, मात्र तो त्या बॉल त्याच्या नजरेतनं हटला आणि त्यामुळे तो बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. कटशॉट खेळण्याकरता तुम्ही चेंडूवरची नजर शेवटच्या क्षणापर्यंत घडवून ठेवणं गरजेची. ती नजर हलकीही डळमळीत झाली तरी कटशॉट मिस होतो आणि तेच झालं यावेळेस. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला तिथे मिड विकेट कडे पुन्हा एकदा खेळला गेला. एक सिंगल धावफलकावर लावली जाईल. खूप चांगल्या बॅटिंग्स आज आपल्याला पाहायला मिळाल्या. अर्षद मेमन हुंडो ची दमदार बॅटिंग आपण त्याच्या पहिल्या मॅच मध्ये पाहिली. तदनंतर विकी काळे लाजवाब इनिंग खेळताना पाहायला मिळाला. त्यानं एक तो इनसाइड आउटचा चौकार जो खेचला होता लाजवाब होता, काबिले तारीफ. अगदी प्रत्येक प्रेक्षकाला पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल. तदनंतर मेगन पाटीलची भेदक गोलंदाजी ती आपण या मॅच मध्ये पाहतोय. नवीन गोलंदाज शेवटच्या आणि अंतिम षटकाकरता गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपला आदित्य पाहायला मिळतोय. आणि पाहुणे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तुषारजी ठाकरे 80 तुषारजी ठाकरे यांचं आगमन झाले. आपलं नवचैतन्य स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. खूप साऱ्या नव्या खेळाडूंनीही या सीझनला प्रभावित केलं. अगदी जर आपण पाहिलं तर या आधीच्या मॅच मध्ये रोहित हे नाव ही चर्चेमध्ये आलं. चांगला बॉल डीसीसी डोंगस्तेकडनं खेळताना 5 बॉलमध्ये 25 ची त्याची जी इनिंग होती ती अगदीच काबिले तारीफ होती. पुढचा बॉल. यावेळेस मात्र वळवलंय बॉलला उंच हवेतनं. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि तिथे निघून जाईल सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. इथे रन्स मिळतील 4.
असताना इथे मात्र फुल टॉस मिळाला, मात्र हवा तसा फायदा घेता आला नाही. एक सिंगल, त्यापेक्षा जास्त इथे काही मिळणार नाही. एकच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसते ती एकंदर 19 वर. अगदी जेमतेम धावसंख्या आपण जी म्हणतो ना ती धावफलकावर लागते, कारण पूर्ण डावामध्ये फक्त एक बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेत हे पहिलं चित्र असेल जे केसीसी कुळकेवाडीने प्रकट केलंय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल तिथे चाललाय वाईडिश लॉंग ऑफ मध्ये, जोपर्यंत उचलला गेला डबल करता प्रयत्न आहे. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक कडे आल्या होत्या, मात्र तिथे योग्य वेळी सिग्नल मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकताना आपल्याला जाऊन पोचताना पाहायला मिळते. एकंदर 21 या आकड्यावर. शेवटचा बॉल या डावाचा अजूनही शिल्लक आहे. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे. एक सिंगल तर जरूर मिळेल, मात्र दुसरी करता प्रयत्न असेल का, आणि फंबल इथेही झालं. 2 धावा सुरक्षिततेनं पळून पूर्ण झाला. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते. दुहेरीनं वाढताना धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 23 धावा, त्यामधनं 2 पेनल्टीच्या कमी केल्या जातील. हॅलो, थँक्यू थँक्यू बँजो, रेक्सा बँजो, थँक्यू. स्टॉप. एनर्जी भरीत बँजो या ठिकाणी पाहता आपण. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. या ठिकाणी टॉस करण्याकरिता मान्यवरांना आमंत्रित करतोय. मुरलीधरजी बांगर, प्लीज वेलकम. मुरलीधरजी बांगर आपण यायचंय. आणि या गांधीगावचे लाडके भाऊजी मनोजदादा चौधरी साहेब, प्लीज वेलकम. मनोजदादा चौधरी साहेब, भाऊजी या. मुरलीधर बांगर या. मनोजजी या. चौधरी साहेब या. पाहतायत द दिनकर पाडा टीम अँड विपक्ष सापने 11 टॉस. आणि टॉस मुरलीधर बांगर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे दिनकर पाडा या टीमनं. प्लीज वेलकम कॅप्टन. काय म्हणाल समीर विश आमच्या समवेत कॅप्टन दिनकर पाडा टीम. टॉस आपण जिंकलाय चॅम्पियन ट्रॉफी. सेकंड राउंड आहे. बॅटिंग या फिल्डिंग? बॅटिंग का चूज केली आहे, विशेष कारण काय? 50+ झाल्यानंतर ना चेसिंगला थोडा प्रॉब्लेम येतो आणि वातावरण थंड झालं. थंड वातावरण आहे, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अंदाज लावलाय आणि स्ट्रॅटेजी आखलेली आहे. कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी कुठल्या बॅटरवर जास्त भरोसा असेल? सागर दिनकर, अजय विदे, मयूर दुबेले, तुषार कदम, अमर चौधरी. वेल डन. बेस्ट ऑफला बॅटिंग घेतलेले टॉस विन करून टीमनं. प्लीज वेलकम कॅप्टन सापने 11. आपण या ठिकाणी फिल्डिंग करणार आहात. पहिल्या इनिंगमध्ये विकी काळे खूप चांगली बॅटिंग 41 धावा केल्या होत्या. या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी असेल, कशा पद्धतीने रोखणार? आम्ही त्यांना कमीत कमी रनावर रोखण्याचा प्रयत्न करू आणि गेम आमचा आहे तो खेळू. विकी काळेने बॅटिंग केली आहे आणि या मॅचमध्ये तो बॉलिंग करेल का? कारण पहिल्या मॅचमध्ये बॉलिंग अटॅक केलेला नव्हता. कंडिशन स्ट्रॅटेजी पाहताना काय असेल? आमच्याकडे तसे 4 बॉलर आहेत, बघू आम्ही जर काय चेंजेस करायचं आम्ही हे करू. वेल डन. बेस्ट ऑफ लक कॅप्टन सापने 11 टीम. या पुढची ही लढत खूप चांगल्या पद्धतीने टक्कर होणार आहे, कारण स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आजच्या नाईटची जवळ येते. पात्रा ऐकत्रा नवचैतन्य स्पोर्ट गांधीकरांची सीझन 3 चॅम्पियन्स ट्रॉफी. वेलकम. दोन्ही कॅप्टनला विनंती करेन की बॉल आपण चॉईस करायचंय. तेवीस रन्स फलकावर लगावल्या होत्या. 2 धावा कपात केल्या पॅनलाईजच्या.
यावेळेला आपण पाहतायत अतिशय चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकफुटला जात असताना कट केलं या बॉलला, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावां करता मेल खणखणी झन्नाटेदार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. मिनिटांमध्ये लकी ड्रॉ. आजच्या नाईट मधील कूलर नशिबाचा कौल कोण विजेता ठरणार? ओ टू कम बॉक्स. ऑन साईडला अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. फार वेगाने आले होते परंतु चेंडूने वेग घेतला आणि बाउंड्री लाईनचा वेध घेत असताना बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. 4 रन. गोजी भोईर आणि महेशजी ठाकरे यांच्याकडून आपण पाहतायत 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ऑन साईडला खेळलं गेलंय. फार वेगाने चेंडू निघून जातोय. बाउंड्री लाईनचा वेध घेईल का? फिल्डर धावतायत परंतु इथून जर आपण पाहिलं तर चांगले प्रयत्न केले. प्रयत्नांना यश मिळालंय का हे आपण पाहणार आहोत. नाही, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावां करता मेल चौकार. 1000 रुपये कॅश प्राइज या चौकार हॅट्रिक साठी. मेघन पाटील विकेट हॅट्रिक चौकार 3 आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. कलागुणांना वाव दिलं जातंय. ही स्पर्धाच एक वेगळ्या लेवलला का म्हणून ओळखली जाते. सीझन 3 मध्ये युनिक काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळे पॅटर्न आपण पाहू शकतायत. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना मेघनला माहिती आहे प्रत्येक बॉल आता बॅटच्या रडारमध्ये येणार नाही. जेवढे अखूट टप्प्याचे चेंडू आले, चांगल्या बॉलला सन्मान दिला. अखूट टप्प्याच्या बॉलला आपण पाहिलं बाउंड्री लाईनचा रस्ता दाखवला. म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कसं खेळावं हे मेघन पाटील गेली कित्येक वर्ष जाणत असताना पाहायला मिळतोय. डीएससी चिंचगड टीम जाऊन पोहोचते 13 धावसंख्येवर. एकंदरीत 23 धावा फलकावर लगावल्या होत्या. 2 धावा त्याच्यामध्ये आपण पाहिल्या तर कपात. अर्थातच 22 धावांचं टार्गेट म्हणजे पहिलं षटक झाल्यानंतर 2 धावा ऍड केल्या जातील आणि तिथून जे 22 धावांचं जे टार्गेट आहे तिथून मात्र तुम्हाला किती धावा येतील या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कळेल. ऑन साईडला रोशन पाटील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हाताला इंजुरी आहे परंतु आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे. तर क्रिकेट हाच आमचा धर्म आहे हेच प्रत्येकाने व्यापून टाकलं गेलंय. टेनिस बॉल क्रिकेटला मानाचा मुजरा. व्यावसायिक खेळाडू खूप मोठ्या प्रमाणात सातत्याने आपल्याला वेगवेगळ्या भागातून, ग्रामीण भागातून आता शहरी भागांकडे वळाले आणि प्रत्येकाची फॅन फॉलोविंग. म्हणून ब्रँडवर फोकस न करताना स्वतः ब्रँड बना. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना ऑन साईडला हुक केलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर कोणी नाहीये त्याच रिजन मध्ये. सरळ चेंडू निघून जाईल. 4 रन चौकार. क्या बात आहे मेघन पाटील. व्हॉट अ बॅटिंग स्टाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते या 4 रनने जवळजवळ आपल्याला पाहायला मिळते 18 धावा. 20 धावा झालेत म्हणजेच विजयासाठी आता 4 रनची आवश्यकता असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली. 2 धावा ऍड केल्या गेलेत. 20 धावा झाले. 4 रनची आवश्यकता असेल. रोशन पाटील एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय. भरपूर विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून ध्रुवी एंटरप्राइजेस विशेष सहकार्य केलंय. प्रोप्रायटर वीरेंद्र काशीनाथ ठाकरे गांधरे. त्यानंतर महाराजा मिष्ठान्न विशेष सहकार्य महेंद्र चौधरी. भरपूर अशी जी आपण पाहतायत विशाल ठाकरे नित्यानंद ट्रान्सपोर्ट विशेष सहकार्य केले गेले या स्पर्धेला. श्री बालाजी कन्स्ट्रक्शन विशेष सहकार्य वैभवजी भोईर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला बिटवीन द गॅप मध्ये आहे. फार वेगाने फिल्डर धावतायत. लॉंग ऑन वाईडिश मध्ये होता त्यामुळे चेंडू सहज फील्ड
करण्यास सहज शक्य झालं. 2 रन्स येतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज ट्रॉफी प्रसाद पाटील अपटी कल्याण यांच्या माध्यमातून आपण पाहताय. साई ट्रान्सपोर्ट प्रत्येक सामन्यासाठी पाणी बॉटल व्यवस्था केली संदेश पाटील यांच्या माध्यमातून. प्रत्येक दिवशी मैदानाच्या बाहेर झेल घेणाऱ्या आकर्षक टी शर्ट हरीश पालवी सावली क्रिएशन. त्यानंतर प्लेअर ऑफ द डे प्रत्येक दिवसासाठी बॅट वंडा स्पोर्ट्स विशाल वलटे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते जे आज इन ॲक्शन आहेत. प्रत्येक दिवशी मैदानाच्या बाहेर झेल घेणाऱ्यास रोख रक्कम 300 रुपये स्पंदन ग्रुप गांधरे यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर टी शर्ट हरीश पालवी सावली क्रिएशन ब्रँडेड टी शर्ट. प्रत्येक दिवशी मैदानाच्या बाहेर झेल घेणाऱ्यास रोख रक्कम 200 रुपये चॅम्पियन एंटरप्राइजेस गांधरे यांच्या माध्यमातून. प्लेअर ऑफ द डे प्रत्येक दिवसासाठी कूलर प्रोप्रायटर गणेश भागडे कशिवली. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न बॅटची हलकीशी एज रोशन पाटील स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. डीजेला थांबवतोय उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर डबल ए बॅट आपण पाहत आहेत. डबल ए स्पोर्ट्स कुडूस जफरभाई पटेल यांच्या माध्यमातून. त्यानंतर मालिकावीर नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे यांकडून मालिकावीर मॅन ऑफ दिस सिरीज बाईक मोटरसायकल आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण मात्र जे विशेष सहकार्य करणारे जे आमचे दाते आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. योगेशजी बबनराव पाटील यांच्याकडून सुद्धा विशेष सहकार्य जे प्रेरणास्थान आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. 6 तारखेचा दिवस श्री केदारनाथ 11 खरवते वर्सेस बाबू 11 मलवाडा. अबीर स्पोर्ट्स आरपी लायन्स वर्सेस बोबा 11 दिया 11 वर्सेस वेदांत 11 वाडा बाजार आणि मनोर वर्सेस जय हनुमान भिनार असे 8 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील ऑन साइडला. आणि मॅचला फिनिश केले गेले. कॉंग्रॅच्युलेशन DSC चिंचगड टीम अँड हार्ड लक. मॅन ऑफ द मॅच कडे जात आहोत आणि मॅन ऑफ द मॅच बक्षीस वितरण करण्यास या ठिकाणी विल्सन पाटील आणि राहुल कालन साहेब प्लीज वेलकम प्रेझेंटेशन बॉक्स.